ही मला कोण विचारणार नाही. अरे पण हा नागरदादा आलाय, नागरदादा आलाय. पण एवढं लक्षात ठेव सरपंचा, तू ज्या वेळेला माझ्या आई वडिलाचा खून केला त्यावेळेला मी छोटा होतो, पण हा आता तुझा बाप आलाय, बाप. अरे जोपर्यंत तुझा खून करत नाही तोपर्यंत हा नागरदादाला झोप लागणार नाही. जास्त दिवस तुझं चालणार नाही हे मला माहित आहे. बघू तुझ्या आणि माझी भेट आहे आता. अरे तुझं काय काय गावात अत्याचार चालले हे मला सगळं समजतंय. त्या गणपतचा खून केलास हे मला माहित आहे, परंतु तू किती दिवस लपून राहतो या खुनापासून तेच मला बघायचं आहे. बघू आता भीमा कोणती खबर आणतोय तो. बोल भीमा, कोणती खबर आणली? चंद्रपूर गावातील रामू सावकार लय माजलाय. असं काय? हा माजलाय. तो शेतकऱ्यावर अन्याय करतोय, गोरगरीबावर अन्याय करतोय. एखादा गोरगरीब खंडी देत नसत त्याला चपकाला मारून त्याची काबली मिळते. असं काय? हा मग या महिन्याचा कधी तो खंडी वसूल करणार आहे? आजच करणार आहे. आजच करणार आहे. कुठं करणार आहे ते? एक गावाशेजारी एक मारुतीचं मंदिर आहे. मंदिराच्या बाजूला वडाचं झाड आहे. तर तो 11 वाजता खंडी वसूल करण्यासाठी येणार आहे. असं काय? हा असं करूया, आजच आपण त्याचं तिरड्या आणि लोटकं घेऊन जाऊया त्याच्या भेटीला. सांगताय की मग सांग तू जोडीदारांना सगळ्याला तयारी करायला. आपले सगळे जोडीदार मी तयार करतोय. ठीक आहे, सांग सगळ्यांना तयारी कर म्हणून. हो हो येतोच. या. अरे सावकारा, तुला काय वाटलं मला कोण विचारणार नाही म्हणून? पण हे तुला वाटतंय ते खोट आहे सगळं. हा नागरदादा येतोय तुझ्या भेटीला. सरदार बोल. सगळ्या साथीदारांना तयार आहे सांगितले. केलीस का सगळी हो, तयारी? सगळी तयारी केली. ठीक आहे, मग जाऊया आपण. हो चला. चला. जय काली मा, हे का? आजच्या कामाला यश दे. अयो हरपंच, हाय हंगाल हानूस आहे हो. ह्या होय आणि हगळ हगितलं ह्या हन हरायचं हाय. हाजी हाकत हय हमी हरती हन हुमी हाला हदत हरा. एक हिवस ह्या हरहंचाला हाय पोलिसाच्या हाब्यात दिला तर हवाचा ह्यो हुका हाय. मोसंबी नारंगी म्हणते मला जीवाची राणी भेटल तुला. मोसंबी नारंगी म्हणते मला जीवाची राणी भेटल तुला. हा लय झालेली दिसती आज. पाटील, याला कारण मोठं आहे ते तुम्हाला समजेल परत. काय बर काय होता इकडं तुम्ही? आलो तू जरा सरपंचांना भेटायला. सरपंच मळ्यात गेले, येतील इतक्यात. तवर मग गप्पा मारत बसू. पाटील तुम्ही बसा. बर का, तुम्ही बसून घ्या. मी तुम्हाला चहा आणतो. अरे रंगराव, चहा आणतो. चहा नको रे. का? गप्पाच मारत बसू, चहा पेत नाही मी. हे आजचं वर्तमानपत्र वाचलंच का नाही? नाही अजून काही विशेष बातमी आली? हे बघ वाच.
डाकू नागर दादा यास रामू सावकाराने लुटले. अरे काय रंगराव उलट वाजते. चंद्रपूर गावातील रामू सावकार यास नागर दादा याने लुटले. चंद्रपूरचा रामू सावकार यास नागर दादाने 55,000 रुपये लुटले. आयला पाटील आवडला आपल्याला त्याचा धंदा. आपण बी जाऊ त्याच्यात सामील. अरे काय रंगराव, चोऱ्या करायचं, गोरगरिबांना लुटायचं आणि आपली खळगी भरायची, यात कसला तुला आनंद? अहो नागर दादा फक्त श्रीमंताला लुटतो आणि ती वाटल्याला गरीब असली देतो. या सरपंच. सरपंच ही विशेष बातमी वाचली का? अहो सरपंच, आरामखोर खान धरती माझा तो चावट आणि चाबरा विनोदी आहे. कशाला त्याच्या नादाला लागताय? माझलाय खाऊन खाऊन. आता बसलं मी यांचा कधीच कान सुद्धा धरणार नाही. जाऊ द्या सरपंच. पाळलाय कशात तुला? आमच्यावर ही कराय. बर सरपंच, आपल्याला थोडासा वेळ मिळेल का? आमच्याकडे कसला वेळ? आम्ही गावचं पाठी म्हणजे लाख भानगडे आमच्या मागे. काय काम बोला? अहो जरा तालुक्याला जायचं होतं म्हटलं. आयला तशी कामं मांडळ येते. तुम्हाला कसं नाही म्हणायचं? येऊ की केव्हा जायचं? जाऊ 11 वाजता. ठीक आहे ठीक आहे. जेवण खाऊन जाऊया. हो जेवण खाऊन जाऊया. गाडी कोणाची? गाडी पाटलाची. काम पाटलाचं म्हणलं पाटलाची. पाटील आमची मी चांगली आहे गाडी. ए तुला मोरचं पाटील मोरचा का थोडी हवा कमी आहे. बाकी काय गाडी चांगली आहे. बर सरपंच, हा माघारी लगेच यायचं आहे. त्यामुळं आता 11 वाजत आलेत. वैशाली जेवणासाठी माझी वाट पाहत असेल. जाऊ जाऊ. मी जेवण करून येतो तर स्टॉपवर थांबा. इथून स्टँडवर येतो तुम्ही. बर या. येतो येतो. आपली गाडी सांगायची गरज आहे. चांगलीच आहे. खोटं बोलू नये माणसं. स्वस्त आहे का? काय तरी गोष्टी रंग्या. त्याला तेल भरायला बस. मी काल गेलो निघालो. आज एक महत्वाचं काम करायचं. आपल्या 4-5 माणसांनी तयार आहे सांगायचं. 5 हा 6 पाहिजे की. मी 6. काय झालं कुणाला? ती 5 जण मी 6. सांगतो त्या एक मध्ये बोलायचं नाही. कडेला बोलतो. कान धरू नका तुटला. 4-5 माणसांना तयार कर. ते नानातन हुराय का? नानातन कोण? हा 30 मीटरवाला. तुला त्याच्यात देणं घेणं नाही का? त्याच्या घरी जायचं. घरी गेला की बाहेरनं कडी लावायची. सबोत पेट्रोल वतायचं आणि राखेल त्याच्या का घरी पेट्रोल? पेट्रोल वतायचं. 80 रुपये लिटर. आणि त्याच्या घराला आग लावायची. आग आणि देणार ठेवायचं. बारक पोरग सुद्धा चित्त राहताचं कामा नाही. बारक्या पोराला तेवढं नाव काढून ए मला लय वाईट वाटतं बारक्या. सांगेल तेवढं करायचं. डोळ्यातनं पाणी गाळायचं नाही. बारक्या पोराने काय केलं आपल्याला? अरे बारक पोरग चित्त राहतं. जमीला मालक नाही का व्हायचं? राहील पण बारक्या पोराने काय केलं? मला कळतं काय करायचं ते. सांगेल तेवढंच करायचं. बर मला जायचं आहे तालुक्याला. मी जातो आता. तुझी काय अडचण आहे का? आहे की काय तुंब देऊन संपलं. काळजी करू नको. चहा घेऊन येताना. हा पण काम कसं? ह्याच्या बाटल्या आता लेट मोठा होऊन द्यायची संध्याकाळी. काम झालं करू की. आग लावायची. ए, काय तू कवाशी आलाय? मालक तिकडे किंवा असाच ऐकून आपल्याला हसायला लावल बर का? नाही लावायचा. सारखा पळतीवस ना. नाही लावायचा. मुख्या मुख्य तुला ऐकलं आमचं बोलणं? तुला बोलाय पण येत नाही ना? वाड्यातलं बोलणं जर बाहेर गेलं तर गाठ माझ्याशी आहे. आता वाईट तर बोलतो या जिबाचा शेंडा कापून टाकेल. जेवायचं आहे का? प्यायचं आहे का? भाकरी नाही ते आपल्यात. चालू पण पाटील वाट बघत असतं. आपण पण जाऊ जेवाय. चला
अजून कसे जेवायला आले? माझे बाबा म्हणजे माझे सर्वस्व आहे. मी आई पाहिली नाही, पण आई वडिलांचे प्रेम माझ्या बाबांनीच मला दिले. केव्हा येतील बाबा? किती वेळ वाट पाहिजे? चल मुली जेवाय वाट लवकर. जेवणात ताट केव्हाच करून ठेवलंय बाबा, पण इतक्या उशीर होतो. कुठे होता? पोरी तसं कोणतंच काम नव्हतं. जरा सरपंचाच्या समोर बोलत बसल्यामुळे झाला वेळ. चल जेवाय वाट. जरा तुमची सारखी गडबडच असते. एक दिवस सुद्धा नीट जेवत नाही. तालुक्याला 1 वाजता जायचंय पोरी. आणि गावचा पाटील म्हटल्यानंतर गावचे अनेक भानगडे असतात. पोरी कधी जेवण मिळतं ना मिळतं. गावचं कार्य म्हणजे या पाटलाचं कर्तव्य आहे. कोणत्याही कामाला पाटलानं जाणं गरजेचं असतं. चल पोरी 1 वाजता तालुक्याला जायचं आहे. चल. चला आहेस कुठं? हा फिरतोय इकडंच. मया बिळात गेला होता का नाही? वैरण टाकून आलो, पाणी टाकून आलो. कुठं पहिलं मस्त वाज दूध कमी देते. पेनवर पोतभर ठेवत जा. मग कसा का झाला आजचा बेत? अहो, एकदम थरकलाच. ठडकलास? मग काय चांगला झाला एकदम. काय झालं? चांगला एकदम ओके. मस्त खलास. अरे सरपंच रचला डाव कवाच वाया जात नाही. जाणार बी नाही. आणि आपलं डोकंच तसं आहे. डोकं म्हणजे कसं आहे माहिती आहे का? हा तुमचं डोकं म्हणजे नुसतं मिठाचं खोकं. मी आता घ्या डोक्याला मिठवाच खायला. नका नका नका. का असलं मीठ नेऊन कालवून काय चांगलं लागतं का? कसलं लागतं? लागतं कसं सांग ना. असलं मीठ लय अत्याचार आहे मिठाचं. खाऊन खाऊन सांभाळलाय तुला त्यातलं बोलायला रे. हा बरोबर आहे. तुमचं मीठ का चांगलं आहे काही? आज काय झालंय माझ्या मिठाला? हे? लय अत्याचार होतील जेवण हे मिठानं. आणि कसलं अत्याचार होतं? तुम्हीच बघा की आता कसं आहे. हा मीठ का चांगलं आहे? काय सरपंच कसल्या बाता चालल्या? काय नाही आपलं मायाकडच्या बाता झाल्या काय रागला बरोबर का नाही? होय होय पाटील. बर का बाबे? तुझ्या आईला नावाला बोल बरं मला. आराम करा. अहो सरपंच अपाव पाटील. हॅलो. माझा गुन्हा करायची. राम राम पाटील. राम राम सरपंच. काय येणं केलं होतं? अहो आलो होतो. आपल्याकडे लक्ष द्या सरपंच साहेब जराशे. बरोबर आहे. काय बरोबर आहे? तुम्ही लक्ष द्या आणि आमच्याकडे लक्ष दिलं आम्ही गोट्या खेळत बसतो. अरे काय रे राव. चेष्टा करते हो. असू द्या बरं बोला. काय म्हणणं आहे? अहो सरपंच आपल्या वैशालीचा वाढदिवस साजरा करायचा आहे म्हणतोय. त्यामुळे सरपंचाला म्हणजे माझ्या मित्राला आमंत्रण देण्यासाठी आलो होतो या ठिकाणी. पाटील की तो वाढदिवस आहे? अरे रंगराव हा आपल्या वैशालीचा 18वा वाढदिवस आहे. 18वा? पाटील मग आहे 18 वर्षाची झाली वैशाली. पाटील ही चाल. अहो सरपंच मला अक्कल आहे माझी वैशाली आता मोठी झालेली आहे. पाटील हिचं लगीन करा. ए, रंग्या. 18 वर्षाची झाली वैशाली. सरपंच रंग्या. रंग्या गप केलं? नाही मी का